जय गजानन माऊली. स्वागत आहे रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आहे काल आम्ही शूट केलेल्या चांगदेव महाराज आणि मुक्ताबाई यात्रेचा. ही यात्रा दरवर्षी श्रद्धेने भरलेली असते. आजही इथे खूप मोठी अशी गर्दी पाहायला मिळत असते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यात्रा कशी भरलेली आहे, इथं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे. गर्दीचा विचार करता आम्ही संध्याकाळी निघालो. सकाळपासून तर दिवसभर भरपूर अशी गर्दी असते म्हणून आम्ही निघालो संध्याकाळी 4ला. 4ला निघाल्यानंतर आम्हाला असं वाटलं गर्दी वगैरे कमी असेल, पण तसं काहीही नव्हतं. जशी जशी संध्याकाळ होत गेली तशी तशी गर्दीही भरपूर वाढत गेली. ही आमची मनुताईचं चालणं जीवावर येत होतं म्हणून याच्या पाठकोई त्याच्या पाठकोई साखरेचं पोतं असं असं करत आम्ही चांगदेव या गावापासून तर चांगदेव मंदिरापर्यंत पायी चालत आलो. इथं पोहोचल्यावर अशी छान अशी यात्रा भरली होती. भाविक भक्तांची गर्दी होती. कोणी दर्शनाला जात होतं, कोणी दर्शनाहून परत येत होतं. असे भाविक भक्त वेगवेगळ्या भक्तिभावाने जात येत होते. पायी जात आम्ही पोहोचलो मंदिराच्या आवारामध्ये. मंदिराच्या आवारामध्ये छान भरपूर अशी गर्दी होती आणि बाऱ्या लागलेल्या होत्या दर्शनासाठी. त्यामध्ये आम्ही पण लागलो. चांगदेव महाराजाबद्दल सांगायचं झालं तर हे नाथ संप्रदायातील थोर असे संत होते. तपश्चर्या आणि योग साधना यासाठी ते खूप प्रसिद्ध होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्याशी त्यांचा संबंध वारकरी परंपरेत फार महत्त्वाचा मानला जातो. चांगदेव महाराजांच्या जीवनातून आपल्याला एकच नम्रता आणि भक्तीचं महत्त्व कळतं. मंदिराच्या आवारात आल्यानंतर छान अशी प्रसन्नता वाटत होती आणि संध्याकाळची वेळ होती. शांत थंडगार असं वातावरण होतं आणि जिकडे तिकडे लगबग चालू होती भक्तीची. भजन कीर्तन सगळ्या गोष्टी अशा चालू होत्या. दिंड्या वगैरे येत होत्या जात होत्या. आणि बघा किती सुंदर असं हे चांगदेव महाराजांचं दगडामध्ये कोरीव काम केलेलं मंदिर आहे, फाळ्यांनी बांधलेलं. छान असं त्यांचं जुनं बांधकाम आहे मंदिराचं. इथं आम्ही गाभाऱ्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर चांगदेव महाराजांचं छान दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर यात्रा वगैरे छान भरलेली होती. इथं पूर्णा नदीचा संगम होतो. चांगदेव महाराजांच्या मंदिराजवळच तापी पूर्णा नदीचा संगम हा होतो. मोठी अशी नदी आहे, पण रात्र असल्यामुळे छान असा व्ह्यू यामध्ये दिसत नाही. रात्री पण भाविक भक्तांची गर्दी चालू होती. कोणी डोंग्यामध्ये बसून वगैरे दर्शन घेऊन येत होतं. तापी पूर्णा संगम झालेल्या ठिकाणावरून भाविक भक्त दर्शन घेऊन येत होते. रात्र झाल्यामुळे छान अशी नदी दिसत नव्हती. दिवसा खूप छान असं वातावरण इथं दिसतं. काहींनी दिवे वगैरे लावून नदीमध्ये सोडून दिले. इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो मुक्ताबाईकडे. जाता जाता इथे एक मंदिर होतं महादेवाचं जुनं. तिथं दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर. मंदिराचं जुनं काम भरपूर असं छान दिसत होतं मंदिर रात्री. इथं तुम्ही बघू शकता मंदिर केव्हापासून बांधलेलं आहे आणि किती वर्षापासून जुनं आहे हे इथं सांगितलेलं आहे. इथं असं लिहिलेलं होतं की चांगदेव महाराजांचं मंदिर 14व्या शतकात वास्तव्यात होतं. मुख्य मंदिर इसवी सन 12व्या शतकात प्रचलित नागर शैली असून हे गुन्ह्याच्या आकाराचं असणाऱ्या कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेलं आहे. आजच्या काळात असे दिसलेले मंदिर अहिल्याबाई होळकर इसवी सन 1766 ते 1795 यांच्या काळात बांधलेले गेलेले आहे. आयताकृती मोठमोठ्या दगडांमध्ये हे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. छान असं जुनं मंदिर होतं. दर्शन घेऊन झालं मग आम्ही निघालो. मुक्ताबाईचं जे जुनं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी निघालो. मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाईचे 2 मंदिर आहे. एक जुनं मंदिर आणि एक नवं मंदिर असं त्यांना समजलं जातं. तर रात्री खूप झाली होती आणि जुनी मुक्ताबाई जवळच होत्या. त्या कारणामुळे यात्रा पण तिथेच भरपूर भरलेली होती. त्या कारणामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण आता जाता जाता आधी जुन्या मुक्ताबाईचं दर्शन घेऊ, नंतर जर वेळ मिळाला तर नव्या मुक्ताबाईला जाऊ असं आमचं ठरलं होतं. तर आम्ही निघालो जुन्या मुक्ताबाईच्या दर्शनासाठी. इथं आलो.
खूप अशी गर्दी होती, जाताना पण गर्दी आणि येताना पण गर्दी. गाड्यांचा तर खूप प्रॉब्लेम, गाड्या निघायलाही जाम होता आणि आतमध्ये यायला खूप असं जाम होता. बघा किती सुंदर अशी आकाशी पाळणे वगैरे, छान असं वातावरण होतं आणि रात्री खूपच सुंदर असं ते दिसत होतं. अशा या गर्दीतून आम्ही मार्ग काढत पोहोचलो जुन्या मुक्ताबाई मंदिरामध्ये. आणि दर्शनासाठी भाविक भक्तांची बघा गर्दी पण आहे. आणि जे मुक्कामी होते ते पण आजूबाजूला कसे अंग टाकून दिले त्यांनी, म्हणजे रात्रीचा टाईम होता. इथं दिंड्या पालख्या वगैरे मुक्कामी असे येत असतात. त्याच परिसरामध्ये त्यांचं जिथं आराम करायला जागा मिळाली तिथं त्यांनी आरामासाठी जागा त्यांच्या घेऊन घेतल्या आणि आराम असा त्यांचा भाविक भक्तांचा चालू होता. छान असं हे आपलं जुन्या मुक्ताबाईचं मंदिर आहे. कळसाचं दर्शन झालेलं आहे. इथं गर्दी भरपूर होती, रात्र होती तरीही गर्दी काही कमी नव्हती. भक्ती प्रेम सुख वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या विठ्ठल विठ्ठल नीलाबुदाभं जगन्नियतपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यस्यासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विजेन्द्रादिदेवस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवमुक्ताभागी नमो त्रिभुवनपावने मुक्ताभागी नमो त्रिभुवनपावने मुक्ताभागी नमो त्रिभुवनपावने नमो त्रिभुवनपावने मुक्ताभागी GPS signal lost.
बघू शकता तुम्ही किती छान असं दर्शन मुक्ताबाईचं झालं. छान प्रसन्न त्या गाभाऱ्यामध्ये वाटत होतं. इथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. या आवारामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण होतं. भजन कीर्तन असं ते चालू होतं. मागे मी दाखवलं किती छान असा कीर्तनाचा कार्यक्रम तिथं चालू होता. संत मुक्ताबाईबद्दल सांगायचं झालं तर ह्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या बहीण होत्या. लहान वयातही त्यांच्याकडे खूपच मोठं ज्ञान होतं. त्यांच्या वचनांनी चांगदेव महाराजांचा अहंकार दूर झाला असं सांगितलं जातं. म्हणून या ठिकाणी मुक्ताबाई यात्रा खूप श्रद्धेने साजरी केली जाते. येथील वातावरणात खूप सकारात्मकता जाणवते. या ठिकाणी वीज पडून संत मुक्ताबाई ह्या लुप्त झाल्या होत्या असं सांगितलं जातं आणि तिथं मंदिरावरती आणि लिहिलेलं पण आहे. सगळीकडे वातावरण असं भक्तिमय होतं. अशा यात्रा आपल्याला परंपरा जपताना शिकवतात. लहान मुलांना संस्कृतीची ओळख यात्रेमधून मिळते. आजची यात्रा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.